आपकी अदालतमध्ये इम्रान खान यांच्यावर आरोप आहे की यांनी राजकारणाच्या नादात आपल्या वैयक्तिक आयुष्याचं नुकसान केलं. इम्रान साहेब, राजकारणाने तुम्हाला इतकं वेडं केलं की तुम्ही तुमच्या घराबद्दल, कुटुंबाबद्दल, फॅमिलीबद्दल सगळं विसरून गेलात. आणि ज्या जेमाइमाने आपला देश सोडला, उर्दू शिकण्याचा प्रयत्न केला, पाकिस्तानी बनण्याचा प्रयत्न केला, तिचं नुकसान झालं तुमच्या राजकारणामुळे. मी तुम्हाला एक घटना सांगतो आता. मी माझ्या पॉलिटिकल रॅलीमध्ये होतो. तर माझ्या भाषणाआधी आमचा एक जिद्दी वर्कर भाषण करत होता. तर भाषणामध्ये म्हणाला की इम्रान साहेब, तुम्ही आपल्या देशासाठी आपलं घर उद्ध्वस्त केलं. मी देखील माझ्या देशासाठी घर उद्ध्वस्त करायला तयार आहे. मला माहीत होतं की तो आपल्या पत्नीला त्रासलाय आणि देशाचं नाव घेऊन तिला तो डिवोर्स द्यायच्या नादात आहे. बघा, यामध्ये काही शंका नाही आहे की जेव्हा मी पॉलिटिक्सच्या कारणामुळे माझ्या संसाराचं नुकसान झालं. परंतु जेव्हा मी पॉलिटिक्समध्ये जात होतो, तर माझा तेव्हा हा विचार होता की जमाइमा माझ्याबरोबर मिळून पॉलिटिक्स करेल, म्हणजे की ती सुद्धा एक इक्वल पार्टनर असेल पॉलिटिक्समध्ये. परंतु दुर्दैव असं झालं की जेव्हा मी पॉलिटिक्स सुरू केलं, तर जे माझे पॉलिटिकल ऑपोनंट्स होते, त्यांनी, कारण मला अल्लाने एक स्टेचर दिलं होतं पाकिस्तानमध्ये, माझी क्रेडिबिलिटी होती, कारण ते मला अटॅक करू शकत नव्हते. त्यांनी सगळा अटॅक जमाइमावर केला. तुमच्यामुळे त्यांचा जीव असण्याचा इश्यू बनवला गेला. त्यांनी माझ्या विवाहाला एक झिओनिस्ट लॉबीचा भाग बनवलं. एक तो तिच्यावर अटॅक केला. मग त्यानंतर टाईल्स केस गव्हर्नमेंटने केली मला एम्बॅरेस करण्यासाठी. मग तिला म्हणाले की ती सलमान रुश्दीची स्टुडंट होती, कारण तिने तिच्या डिग्रीला पुस्तक होतं. पूर्ण वेळ ते तिच्यावर अटॅक करत होते. त्याचा हा परिणाम झाला की ती अजिबात माझ्याबरोबर पॉलिटिक्समध्ये सहभाग घेऊ शकत नव्हती. आम्हाला तिला पॉलिटिक्सपासून मागे ठेवावं लागलं. जेव्हा तिला मागे ठेवलं गेलं, तेव्हा साहजिकच माझा आणि जितका टाईम आम्ही एकत्र घालवायला हवा होता, तो आम्ही घालवू शकलो नाही. आणि जेव्हा क्रॉस कल्चर मॅरेज होतं, त्यामध्ये तुम्ही बाकी विवाहापेक्षा जास्त वेळ दिला पाहिजे. आणि आम्ही, कारण माझी पॉलिटिकल लाईफ होती, त्यामुळे उलट आणखीनच कमी वेळ दिला मी. आणि साहजिकच त्यामुळे नुकसान झालं लग्नाचं. तर आज तुम्हाला काय वाटतं की तुम्ही राजकारण करायला नको होतं की हे लग्न करायला नको होतं? बघा, माणसाची ॲस्पिरेशन्स असतात. मी एक असा व्यक्ती आहे कायम ज्याला कुठलं ना कुठलं वेड होतं. क्रिकेटचं वेड 9 वर्षाच्या वयामध्ये सुरू झालं. मग 9 वर्ष हॉस्पिटलचं वेड होतं. जेव्हा माझ्या आईला कॅन्सर झाला आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं, तर एक पॉलिटिक्सचं मी काही पॉलिटिकल करिअर तर शोधत नव्हतो. मी जेव्हा हा निर्णय घेतला की पाकिस्तानमध्ये जर आपल्याला बदल हवा असेल, तर हा बदल केवळ पॉलिटिकल चेंजने येऊ शकतो. जगातील कुठलाच समाज पॉलिटिकल चेंजच्या शिवाय बदल नाही आला कुठल्या समाजात. तर जेव्हा याचा निर्णय घेतला, तेव्हा हे मग एक वेड, एक ॲम्बिशन, एक स्वप्न बनलं. तर जर मी आपलं पॉलिटिक्स किंवा हे माझं जे वेड आहे हे सोडून आणि लग्नाला महत्त्व देऊन आणि इंग्लंडमध्ये जाऊन बसलो असतो, तर प्रश्न हा विचारणं की लग्न मग टिकलं असतं का? कारण जमाइमाने एका झपाटलेल्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. तिच्यामध्ये मला जे कदाचित तिला की तुमच्यामध्ये हे वेड आहे आणि तुम्ही सगळा वेळ राजकारणामध्ये घालवणार आहात. नाही, तिला हे तर माहीत होतं की मी कमिटेड आहे. माझं जे ड्रीम आहे, ॲम्बिशन आहे, तिला माहीत होतं की मी कमिटेड आहे. आणि तिला हे माहीत होतं की जर मी हे सोडलं तर हे लग्न टिकू शकेल का? तिला देखील हे माहीत होतं की मी इंग्लंडमध्ये तर राहू शकत नव्हतो. कारण मी पाकिस्तानच्या व्यतिरिक्त, तर जेव्हा आमचं लग्न झालं होतं, तर आम्हाला हे माहीत होतं की पाकिस्तानमध्ये आम्ही राहू. तर जेव्हा ती पाकिस्तानमध्ये माझ्या पॉलिटिकल लाईफमुळे राहू शकली नाही, तर मग आमचं लग्न नाही टिकू शकलं. काय आज तुम्हाला असं वाटतं का की जर कुठल्या पाकिस्तानी मुलीशीच जर लग्न केलं असतं तर सेटल झालं असतं, बरं झालं असतं, कदाचित राजकारणाचं वेड जास्त यशस्वी झालं असतं? हे बघा, काय झालं असतं, हा मोठा कठीण प्रश्न आहे. कोणीच नाही याचं उत्तर देऊ शकत की काय होऊ शकलं असतं. परंतु तुम्ही हे सांगू शकता की काय झालं.
आणि आणि त्यानंतर ते तुम्ही पुढे पाहू शकता. हो, हे नक्कीच आहे की आता मी कधी लग्न करेन तर बघेन की ती स्त्री पॉलिटिक्समध्ये जी माझी पॉलिटिकल लाईफ आहे त्यामध्ये ती आयडेंटिफाय करू शकेल का? तिच्यामध्ये सुद्धा ते पॅशन असेल जे मी ज्या दिशेने जातोय. चांगलं हे आहे की लग्न नाही करणार जर मला कळलं की कोणी या पॉलिटिकल लाईफमध्ये फिट नाही होऊ शकत. आजकाल कुठल्या तरी फ्रेंच महिलेचं नाव छापलं जात आहे पाकिस्तानच्या वृत्तपत्रांमध्ये. दुर्दैव हे आहे की आता तुम्ही आणखी मोठी नावं ऐकाल, कारण जोपर्यंत माझं लग्न नाही होणार पुन्हा आणि नाही झालं तर पुन्हा तुम्ही अशाच प्रकारे एक लांब लिस्ट सांगितली आहे तशीच अजून एक लिस्ट सांगू शकाल. मग आता काय समजायचं? आता तुमचा विचार आहे लग्न करायचा? बघा, माझं जास्त आयुष्य बॅचलरच होतं, परंतु मला वाटतं की जे लग्नाचं आयुष्य होतं ते खूप सुपेरियर होतं. म्हणजे जे लग्नामध्ये माणसाला आनंद मिळायला हवा. खरं तर माझं खूप अवघड होतं आयुष्य, कारण एकीकडे पॉलिटिक्स खेचत होतं. तिच्यासाठी जमाईमासाठी अवघड होतं ते सगळं आयुष्य त्या लाईफमध्ये अडॅप्ट करणं. परंतु असं असून देखील मी असं म्हणेन की जो लग्नाच्या आयुष्यातील आनंद होता तो बॅचलर लाईफपेक्षा खूप चांगला आहे. तर आयडियल हे आहे की मी पुन्हा लग्न करीन. परंतु मी असं लग्न नाही करणार जर मला असं वाटलं की मी ते टिकवू नाही शकत आहे. हा तर झाला तुमचा स्वतःचा विचार. जमाईमा काय म्हणाले? त्यांचं मन कशामुळे दुखावलं? बघा, दोघांसाठी अवघड होतं. दोघांसाठी लग्न मोडणं अवघड होतं. कारण आमचं लग्न काही अशा प्रकारे लग्न नाही मोडलं की आमचे असे मतभेद झाले की आमचं लग्न टिकू शकत नाही. आमचं लग्न यामुळे मोडलं की तिने जेव्हा इंग्लंडला जाऊन राहायला सुरुवात केली आणि मी पाकिस्तानमध्ये, तर 2 देशांमध्ये जर नवरा एका देशामध्ये, बायको दुसऱ्या देशात, तर लग्न नाही टिकू शकत. तर आमच्या सर्कमस्टॅन्सेसमुळे लग्न मोडलं, साहजिकच. हे खरं आहे. खूप कठीण परिस्थितीतून आम्ही दोघंही तुम्ही गेलो आणि प्रयत्न त्यामुळे केला होता की हे कुठल्या तरी प्रकारे टिकायला हवं? हो, नक्कीच. दोघांनी आम्ही खूप प्रयत्न केला आणि आम्ही डिव्होर्स अनाउन्स करण्याच्या कमीत कमी 1.5 वर्ष आधीपासून आम्ही प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला. कुठल्यातरी प्रकारे काही कॉम्प्रोमाइज हो, की अर्धा वेळ इकडे घालवू, अर्धा वेळ तिकडे घालवू, परंतु नाही होऊ शकलं.